Hi friends, welcome again. Today we are going to learn a beautiful chapter, lovely chapter. Its name is Book Review Swami and Friends. Friends, it is a very wonderful book. खूपच सुंदर पुस्तक आहे. R.K. नारायण लिखित हे पुस्तक आहे. एकदम उत्कृष्ट आहे. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. तुम्हाला या छायाचित्रामध्ये दिसतंय की R.K. नारायण यांचं एक पोस्ट म्हणजे टपाल याचं तिकीट सुद्धा बनलेलं आहे. बुक अँड रिव्ह्यूचा अर्थ होतो मित्रांनो, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स याचा अर्थ होतो मित्रांनो की स्वामी आणि त्याचे मित्र या पुस्तकाचं पुनरावलोकन किंवा चिंतनपर परीक्षण. ओके, बघा, बुक्स रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत R.K. नारायण. यांच्या जीवनचरित्रावर आपण थोडासा प्रकाश टाकूयात. बघा, R.K. नारायण, ही वॉज बॉर्न ऑन 10th October 1906 अँड डायड इन 13th May 2001. 10 ऑक्टोबर 1906ला त्यांचा जन्म झाला होता आणि 13 मे 2001ला बरोबर ते आपल्याला सोडून गेले. वॉज अन इंडियन रायटर, हे भारतीय लेखक होते. नोन फॉर हिज सेट इन द फिक्शनल साऊथ इंडियन टाउन ऑफ मालगुडी. आणि त्यांनी एक काल्पनिक म्हणजे फिक्शनलचा अर्थ होतो काल्पनिक एक गाव आहे साऊथ इंडियामधलं काल्पनिक गाव ज्याचं नाव होतं मालगुडी. याच्यावर आधारित त्यांनी त्यांचं पुस्तक लिहिलं होतं. R.K. नारायण रोट्स मेनी बुक्स बट हिज वेल नोन वर्क आर स्वामी अँड फ्रेंड्स. R.K. नारायण यांनी खूप पुस्तकं लिहिलीत, पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचे काही पुस्तकं आहेत स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द इंग्लिश टीचर अँड द गाईड. बरोबर, तसं त्यांचं लिखाण भरपूर आहे, पण यातले प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे हे 4 पुस्तकं आहेत. ही गॉट साहित्य रत्न अवॉर्ड फॉर हिज बेस्ट वर्क द गाईड. द गाईड या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पारितोषिक मिळालं. हिज बुक द गाईड वॉज अडॅप्टेड फॉर अ फिल्म. या ठिकाणी तुम्हाला हे जे पुस्तक दिसतंय द गाईड, बरोबर, नंतर हे पुस्तक एका चित्रपटासाठी म्हणजे गाईड नावाच्या चित्रपटासाठीच निवडल्या गेलं आणि नंतर त्याला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. मित्रांनो, यातली गाणी खूपच उत्कृष्ट आहेत. कधी वेळ मिळाला तर अवश्य बघा. ओके, चला तर मग करायची धड्याला सुरुवात. ठीक आहे, ओके. बघा मित्रांनो, धडा समजण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्या हातामध्ये पुस्तक हवं आहे, पेन्सिल हवी आहे आणि जे अवघड शब्द आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या शब्दांचे अर्थ डोक्यावर लिहायचे किंवा मी सांगतोय तुम्ही ऐकून लिहिले तरी चालतील. म्हणजे काय तर व्हिडिओ संपल्यानंतर हा धडा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला नीटसे सर्व शब्दांच्या अर्थासहित तो कळेल. नाहीतर प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायला छान वाटेल पण नंतर थोड्या डिफिकल्टीज येतील. कारण तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की 2 पॅसेज 10-10 मार्काचे परीक्षेमध्ये विचारले जातात. 3 पॅसेज, बरोबर आहे की नाही? तर मग हे फुकटचे 20 मार्क आपण का बरं गमवायचे, राईट? ओके, तर जे शब्द तुम्हाला अवघड वाटते ते मात्र लिहित चला. बघा मित्रांनो, बुक रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाचं पुनरावलोकन किंवा चिंतनपण परीक्षण. कुठल्या पुस्तकाचं तर स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकाचं बाय R.K. नारायण. कुणी लिहिलं हे पुस्तक तर R.K. नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. बघा, अ लिटल बिट अबाउट द बुक, थोडंसं या पुस्तकाबद्दल. ओके, बघा बाजूला तुम्हाला हे पुस्तकाचं कवर दिसतंय. त्या कवरमध्ये एक मुलगा थोडासा खोडकर असल्यासारखा तुम्हाला भासतोय. बघा, बघूयात काय सांगितलंय. एनिथिंग, R.K. नारायण असं म्हणतायत, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. काही जे मी मेन्शन करल दर्शवल अबाउट द बुक त्या पुस्तकाबद्दल, म्हणजे जे काय मी या पुस्तकाबद्दल सांगल, कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड, कदाचित चुकून तुम्ही असं समजून घ्याल ॲज अ स्पॉयलर्स की मी काय आहे, स्पॉयलर्स आहे, मी बिघडवून टाकणार आहे.
या पुस्तकाचं सगळं कथानक सांगून टाकणार आहे. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स. मी त्याऐवजी फक्त काय करणार आहे, एक ओझरता दृष्टिक्षेप त्या पुस्तकावर टाकणार आहे. कारण शेवटी मित्रांनो हा बुक रिव्ह्यू आहे, पुस्तकाचं फक्त पुनरावलोकन आहे. इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स. मग त्यातली कुठलीही इव्हेंट्सचा अर्थ होतो मित्रांनो घटना, ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी, म्हणजे त्या गोष्टीचं कुठलाही कथानक त्याचा उलगडा न करता, कुठलीही घटनेचा उलगडा न करता मी या पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप तुमचा टाकणार आहे. बघा आर के नारायण पुढे काय म्हणतायत, स्वामी इज अ मिशिवस लिटिल किड. या पुस्तकामधलं सगळ्यात महत्त्वाचं चरित्र आहे स्वामी, जे तुम्हाला दिसतंय. इज अ मिशिवस लिटिल किड. हा जो छोटासा मुलगा आहे हा खोडकर मुलगा आहे. बघा मुलं सगळेच खोडकर असतात, बरोबर, पण काही जणांचं प्रमाण जास्त असतं, काही जणांचं खोड्यांचं प्रमाण कमी असतं. ऑफ अबाउट 10 years ओल्ड. हा जवळपास किती वर्षाचा होता, तर हा 10 वर्षाचा जवळपास होता. अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि तो त्या एरामध्ये राहायचा ज्या एरामध्ये भारत हा ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली जगत होता. लाईक मोस्ट ऑफ किड्स ऑफ दॅट एज. त्याच्या वयाचे बरेचसे मुलं, त्याच्या वयासारखेच बरेचसे मुलं, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. स्वामी हा असा मुलगा होता, असा एक मुलगा होता की जो एका ठिकाणी शांत कधीच बसत नव्हता, काही ना काही चुळबुळ त्याच्यात चालूच राहायची. अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल. आणि शाळा त्याला मुळीच आवडत नव्हती, त्याचा तिरस्कार तो करायचा. इवन वर्स मॅथमॅटिक्स. आणि गणिताचा तर त्याला फारच तिटकारा होता. स्कूल हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. म्हणजे शाळा म्हटलं तर त्याला शाळेचा अतिशय नाईटमेअर होता, म्हणजे अतिशय तिटकारा होता. त्यासाठी शाळा म्हणजे दुःस्वप्नच होतं. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स. काही असो, या गोष्ट जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा या गोष्ट अनफोल्ड होत जाते, म्हणजे काही गोष्टींचा उलगडा तुम्हाला होत जातो. अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड्स, की या मुलाच्या अवतीभोवती काय घडतंय त्या संदर्भात. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल. आणि कशा प्रकारे हा सतत कुठल्या न कुठल्या ट्रबलमध्ये म्हणजे अडचणीमध्ये कसा सापडतो. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि साहजिकच आहे, खोड्या केला म्हटल्यावर वडिलांकडनं काय मिळणार, बेटिंग तर मिळणारच, फटके तर मिळणारच, मार तर मिळणारच. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड. स्वामी जो आहे तो खूप बडबडा मुलगा आहे, बरोबर. बडबडे जे असतात त्यांना कुठला विषय लागत नाही, स्वतःहून ते विषय काढतात, स्वतःहून ओळख निर्माण करतात. अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. आणि त्याला असं वाटत होतं की ज्या मार्गानं तो जीवनाचा सामना करतोय, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बरोबर, आणि बोलणंच प्रत्येक गोष्टीतनं तो बाहेर पडतोय. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण हे सत्य शेवटी तो शिकतो, पण खूप कठोर मार्गावर गेल्यानंतर शिकतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. म्हणजे इतर किशोरवयीनांसारखंच त्याला सुद्धा आवडायचं काय करायला, उन्हामध्ये खेळायला, सूर्याच्या खाली खेळायला. किक समथिंग, कशाला तरी लाता मारायला. क्लाइंब अ ट्री, त्याला झाडावर चढायचं सुद्धा होतं. ब्रेक समथिंग, काहीतरी फोडायचं. अँड हरास समबडी, आणि कुणाला तरी त्रास द्यायचा. अनलाईक किड्स टुडे, आजच्या मुलांसारखं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर इतर किशोरवयीसारखं तो सुद्धा त्या काळामध्ये काय करायचा, मस्तपैकी उन्हामध्ये खेळायचा, बरोबर. तुम्हाला तुमचं बालपण आठवत असेल कदाचित. आपल्या वेळेस एवढे मुलांना बंधनं नव्हते जसे सध्या असतात मुलांना बऱ्याच. उन्हामध्ये मोकळं खेळायला, झाडावर चढायला, एकमेकांना लाता मारायला, बरोबर, आणि काहीतरी तोडफोड करायला, एकमेकांना त्रास द्यायला खूप मजा येते. अशा प्रकारे हा स्वामी होता. दिस इन फॅक्ट वाज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज. अर्थातच तो असा होता, म्हणजे भारतातल्या बऱ्याचशा भागात आजही असं
ग्रामीण भागामध्ये बहुतांश ठिकाणी असं दिसून येतं. द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप, म्हणजे सर्वसामान्य मुलासारखा तोही मोठा मोठा होत गेला, वाढत गेला. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, म्हणजे तंत्रज्ञानानं फार काही बदल या मुलाच्या जीवनामध्ये घडले नाहीत. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. मग सर्वात जास्त काय त्यांना करायची होती, तर त्यांना दंगामस्ती करायची होती, हॅवॉक करायचा होता. काय करायचं होतं? दंगामस्ती. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. मग कशा प्रकारे स्वामी हा एक सर्वसामान्य मुलासारखा मुलगा होता त्याच्या वाढत्या वयामध्ये. इन दिस रिगार्ड, आणि याचसाठी नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड. याचसाठी नारायण यांनी खूप मोठं काम केलं आहे या 10 वर्ष वयाच्या मुलाच्या माइंडवर, डोक्यावर, की 10 वर्ष वयाचं मूल नेमकं कसं असतं, त्याची विचार करायची काय पद्धत असते, यासाठी सगळ्यात मोठं काम कुणी केलं आहे, तर आर के नारायणनी केलं आहे. एक्सप्लेनिंग एक्झिक्युसिटली, म्हणजे सखोलपणे त्यांनी स्पष्ट केलं आहे हाऊ ही थिंक्स, की 10 वर्ष वयाचं मूल कसा विचार करतं, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, आणि या वर्ल्डबद्दल, या जगाबद्दल त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय, मत काय. द रीडर डज फील लाईक स्वामी. मग जे वाचक आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की स्वामीसारखाच आहे. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर, आणि त्या स्वामीशी ते अटॅच होऊन जातात, स्वतःला जोडून घेतात. जसं की आपण चित्रपट पाहताना एखादा हिरो आहे, त्या हिरोच्या सोबत स्वतःचं आपण कंपॅरिझन करतो आणि स्वतःला आपण हिरो मानायला लागतो. अशीच कार मला हवी आहे, असाच बंगला मला हवा, अशीच गाडी मला हवी, वगैरे 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 वगैरे, ब्ला 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 ब्ला. बरोबर, अशा प्रकारची पद्धत असते. तर की त्यांना असं स्वामी खूप आवडायला लागतो, हवा असं वाटतो, आणि ते स्वतःला स्वामीशी जोडून घेतात. ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस, जसजशी गोष्ट पुढं पुढं जाते. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण, आणि नारायण यांच्या लिखाणाचं हीच जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता या पुस्तकाचं नेमकं वैशिष्ट्य काय, स्वामी अँड नारायण या पुस्तकाचं नेमकं काय सिग्निफिकन्स आहे, काय वैशिष्ट्य आहेत, ते आपण बघूयात. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मियरली अन इंटरेस्टिंग रीड. स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे आर के नारायण लिखित, हे फक्त मजेदारच नाही आहे. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम द टॉप टू बॉटम, ज्याचा आपण आनंद घेऊ शकतो टॉप टू बॉटम, म्हणजे वरपासनं तळापर्यंत. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स, पण ह्या कामाचा आपण श्रेय देतो ॲट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज, म्हणजे याला बरेचसे साहित्यिक मूल्यसुद्धा आहेत. इवन इफ इट इज अ टीन बुक, जरी हे किशोरवयीनांचं पुस्तक असलं तरीसुद्धा. बरोबर, आपण याला श्रेय देतो याच्या साहित्यिक मूल्यांना सुद्धा, म्हणजे यातनं बरेचसे साहित्यिक मूल्य, बरोबर, जे मुलं आहेत त्यांच्या मनाला मिळतात. परदेशी काही विद्यापीठामध्ये स्वामी अँड फ्रेंड हे पुस्तक जे आहे ते अभ्यासाला आहे, 10 मार्क 20 मार्कांसाठी. बघा काय शोकांतिका आहे, आपल्याला एक चॅप्टर म्हणून आपल्याला पास वाचतोय. बरोबर, बघा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड. स्वामी अँड फ्रेंड्स हे एक चांगलं वाचनाचं पुस्तक आहे फॉर द किड्स, मुलांसाठी, अँड टीन्स लाईक, आणि याच्यासारखी जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी. ऑल्सो द बुक इज वाईडली युज्ड इन एशियन कंटिनेंट. एवढंच नाही तर आशिया खंडामध्ये खूप साऱ्या देशांमध्ये, तुम्हाला मॅपमध्ये आशिया खंडातले देश दिसतात, या खूप साऱ्या देशांमध्ये हे पुस्तक वापरलं जातं आहे ॲज अ स्टडी टेक्स्ट, अभ्यासक्रमाचं पुस्तक म्हणून. फॉर द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी, हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. शाळेमध्ये साहित्य म्हणून जे विषय विद्यार्थी शिकतात त्यांच्या अभ्यासक्रमाला हे पुस्तक आहे. मी आत्ताच तुम्हाला बोललो होतो. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. याचाच असा अर्थ होत नाही की हे पुस्तक पूर्णपणे भरलेलं आहे क्लिष्ट अशा ग्रामरनं, म्हणजे इंग्रजी व्याकरणानं. हे भरलेलं नाही आहे. अँड टेक्निकल जर्गॉन, किंवा
तांत्रिक अशा गोंधळात टाकणारं यात लिखाण आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन अ कॉन्ट्ररी टू दिस. सत्य हे विरोधाभासी आहे. म्हणजे हे पुस्तक खूपच सोपं आणि सहज सर्वसामान्याला कळेल असं पुस्तक आहे मित्रांनो. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश. स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक लिहिलं आहे त्यात खरंच खूप सोपी आणि साधी इंग्रजी आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. आर के नारायण सारख्या साहित्यिक विद्वान पंडिताकडनं हे लिहिल्या गेलं आहे, बरोबर आहे की नाही. याची मुश्किलीनं सुद्धा आपण कल्पना करू शकत नाही की खरंच हे पुस्तक आर के नारायण यांनी लिहिलं असेल. द इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल. याच्यामध्ये जी इंग्रजी वापरली या पुस्तकामध्ये ही दोन्ही आहे. म्हणजे प्लेन आहे, सरळ साधी समजणारी आहे, सिंपल आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स. म्हणजे कुठलेही अडचणीत टाकणारे शब्द त्यात नाही आहेत फॉर द किड्स, मुलांना. नाही तर मुलांना शब्दांचे अर्थ पाहण्यासाठी डोकं दुखायला लागतं. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. एवढंच नाही तर याच्यामध्ये सिम्पल म्हणजे सोपे सोपे शब्द वापरलेत. शॉर्ट सेंटेन्सेस म्हणजे आखूड टक्क्याचे वाक्य त्यांनी वापरलेत, बरोबर. जसं की वाक्यामध्ये बघा सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स असतात. कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स खूप मोठे मोठे असतात बघा. तर सिम्पल सेंटेन्सेस म्हणजे साधे साधे वाक्य वापरलेले होते टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्या पुस्तकाला सरळ साधं करण्यासाठी. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट. त्यांनी वर्णन केलेलं आहे, जो भाग आहे दर्शवला आहे, दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवस 10 year old इंडियन बॉय. की जे पुस्तक आहे हे 10 वर्ष वयाच्या एक भारतीय मुलाचं, बरोबर, खोडकर मुलाचं वर्णनाचं पुस्तक आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड. आता काही पालकांना खरंच चिंता वाटेल की 10 वर्ष वयाचा मुलगा आणि तो खोड्या करत राहतो आणि त्याचं पुस्तक जर आमच्या मुलांनी वाचलं तर साहजिक आहे ना त्यांचं कन्सर्न करणं, म्हणजे चिंता वाटणं. अबाउट द इन्फ्लुअन्स, की त्या पुस्तकाचा नेमका त्या मुलांवर काय प्रभाव पडेल, बरोबर, काय इन्फ्लुअन्स होईल त्यांच्यावर, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. दिस विल हॅव ऑन दिअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. कारण त्यांची मुलं आधीच काय आहेत, खोडकर आहेत. मग हे पुस्तक वाचल्यावर ते अजून खोडकर होतील, अशी कन्सर्न म्हणजे चिंता पालकांना वाटणं साहजिक आहे. बट द बुक इज सच ॲज सच. पण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक असं आहे दॅट द इनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स. म्हणजे मुलांच्या ज्या खोड्या आहेत त्या खोड्यांना हे पुस्तक इनकम्पासेस करतं, म्हणजे वेढतं, मुलांच्या लक्षात आणून देतं. इन अ व्ह्यू ऑफ द किड, बरोबर, म्हणजे मुलांच्या दृष्टिक्षेपात त्यांना आणून टाकतं, त्यांच्या समीक्षेत त्यांना आणून टाकतं. विच इज हार्मलेस. म्हणजे जे पुस्तक निरुपद्रवी आहे, हार्मलेस आहे, बरोबर. म्हणजे यातनं मुलं शिकतात की ही चूक आहे आणि ही आपण केली नाही पाहिजे, बरोबर. जसं की चित्रपट, नाटकं जेव्हा आपण वाचतो, पाहतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला कळतं, अरे यार हिरोचं वागणं बरोबर आहे, विलन चुकतोय, त्यांना असं करायला नव्हतं पाहिजे, त्यांना तसं करायला पाहिजे होतं. तर असे मतं मुलांचे बनतात. एवढं हे सुंदर पुस्तक आहे, हार्मलेस आहे अँड प्युअर, आणि शुद्ध आहे. इन द पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे या पुस्तकाचा जो हेतू आहे तो शुद्ध आहे. ऑल्सो अमिडस्ट ऑल द मिस्चिफ. आणि अजून एक गोष्ट, मध्यवर्ती बाब, की त्या मुलाच्या खोड्या अँड नॉटीनेस आणि मस्ती. वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज लविंग. खरं पाहायला गेलं तर आपल्याला असं आढळतं की स्वामी जो आहे तो लविंग आहे, म्हणजे प्रेमळ मुलगा आहे. अँड टेंडर किड, आणि एक हळवा मुलगा आहे, कोमल मनाचा मुलगा आहे. हुज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. खरं पाहायला गेलं तर तो खूप संवेदनशील आहे. इट इज ऑल्सो नोन अ फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि अजून एक गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे, की जे खोडकर मुलं असतात ते सर्वात जास्त संवेदनशील असतात. अँड लविंग पीपल ऑफ ऑल, आणि सर्व लोकांवर प्रेमसुद्धा करतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब.
आणि आर के नारायण यांनी तर खरंच खूप मोठं काम केलं आहे, महत्त्वाचं काम केलं आहे. त्यांनी आपल्याला कन्व्हिंग केलं आहे, संदेश दिला आहे दॅट टू ऑल ऑफ अस, आपल्या सर्वांना यातनं संदेश दिला आहे, बरोबर, या पुस्तकातनं. आणि म्हणून हे पुस्तक आपण वाचलंच पाहिजे. सो इन कन्क्ल्युजन, आणि मग आता याचा निष्कर्ष काय? इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. आपण असं म्हणू शकतो की सर्व वयाच्या मुलांसाठी हे पुस्तक एक चांगलं वाचन आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, ज्यांना एक चांगलं वाचन करायला आवडतं, और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह दिअर इंग्लिश स्किल्स, किंवा ज्याला स्वतःचे इंग्रजीचे कौशल्य वाढवावेसे असे वाटतात, अशा मुलांसाठी हे पुस्तक खरंच खूप चांगलं आहे. अबाउट द ऑथर. मग आता लेखकाबद्दल थोडंसं. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे जे ऑथर आहेत, लेखक आहेत, इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. ते भारताचे सर्वात महान लेखक आहे सदा सर्व काळातले, आणि ज्यांचं नाव आहे आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत तयार झालेले जे काही साहित्यिक कामं आहे, त्यामध्ये सर्वात चांगलं साहित्यिक कामाला जबाबदार जर कोणी असेल तर आर के नारायण. अँड धिस बुक इज अ पर्टिक्युलर कॅप्चर्स. आणि हे जे पुस्तक आहे हे एक विशिष्ट प्रकारचा ताबा आहे, द इसेन्स ऑफ द इंडिया. म्हणजे भारतासाठी खरंच पाहायला गेलं तर ही प्रेरणा आहे, इसेन्स आहे. अंडर ब्रिटिश रुलिंग, तेही ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली. अँड द माइंड, ते मन, अँड द लाईफ ऑफ द टिपिकल टीनेज किड, आणि त्या किशोरवयीन मुलाचं जे मन आहे ते मन, या सगळ्या गोष्टीवर एक ताबा म्हणून प्रेरणा देण्याचं काम जर कुणी केलं तर ते आर के नारायण यांनी केलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आर के नारायण यांचे अजून काही साहित्यिक कामं आहेत, त्यामध्ये मालगुडी डेज, द गाईड, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की याच्यावर एक चित्रपट बनला होता गाईड नावाचा, त्याला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. द पेंटर ऑफ सायन्स, त्यानंतर अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा. आणि काही साहित्यिक कामंसुद्धा त्यांनी केली, जसं की रामायणा, बरोबर. अ शॉर्टन्ड मॉडर्न फ्रोज व्हर्जन ऑफ अ इंडियन एपिक. एक संक्षिप्त आधुनिक काव्यात्मक भाग भारतीय काव्याचा रामायण म्हणून त्यांनी लिहिला आहे. अँड द महाभारता, आणि जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य महाभारत. द शॉर्टन्ड मॉडर्न फ्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक, बरोबर. याचाही त्यांनी आधुनिक काव्यपंक्त्यांमध्ये याला संक्षिप्तपणे मांडायचा प्रयत्न केला या भारतीय काव्याला. म्हणून गो टेक अ लुक ॲट देम. जा आणि त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाका, इफ यू आर इंटरेस्टेड, जर तुम्हाला आवड असेल वाचनामध्ये तर अशा प्रकारे हा बुक रिव्ह्यू होता. स्वामी अँड फ्रेंड्स ह्या आर के नारायण यांच्या स्वतःच्या पुस्तकावरच त्यांनी आपला रिव्ह्यू व्यक्त केला आहे, पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडलं तुम्हाला चॅप्टर? बरं, ठीक आहे. परत भेटूत अशा नवीन चॅप्टरसह, बरोबर. आणि तुम्हाला जर काही या चॅप्टरमध्ये काही भाग नसेल समजला तर कमेंटमध्ये कमेंट देऊ शकता. म्हणजे आम्ही हा जो व्हिडिओ आहे हा अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू, बरोबर. परत भेटू मित्रांनो, बाय.